हाय मित्रांनो, तुमचं माझ्या स्वागत आहे. माझं नाव देवेश कार्य तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे आज परत नवीन बाईक आणलं आहे जी असणार KTMची मॉडेल. याच्या आधी पण मी जी पण लेटेस्ट मॉडेल होती आपली KTM ॲडव्हेंचर 390 आणि 390X या पण बाईकचे मी रिव्ह्यू बनवलेले आहेत. तुम्हाला ते पण पाहिजे तर तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला याचे लिंक भेटून जाईल त्या व्हिडिओची, तुम्ही इथं पण बघू शकता. ठीक आहे, आज तुम्हाला बाईक दाखवतो कोणती येते. हे बघा मित्रांनो, तुमच्याकडे आज परत नवीन बाईक आणलेलं आहे. ही आहे KTMची ड्यूक 250. याच्या आधी पण मी या बाईकचा रिव्ह्यू बनवलेला, पण ती 2023मधली होती. आता ही 2024मधली आणि याच्यामध्ये तुम्हाला काय काय डिफरन्स असणार आहे, म्हणजे डिझाईनमध्ये काय काय चेंजेस आहे याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू बनवणार आहे. डायमेन्शन तुम्हाला सेम असेल दिलेलं, डिझाईन, ग्राफिक आणि आपलं फीचर्स स्पेसिफिकेशन याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू देणार आहे. तुम्ही शेवटपर्यंत बनवून राहा. ठीक, मेन म्हणजे तुम्ही बघू शकता की आधीच्या ड्यूक 250मध्ये आणि आत्ताच्यामध्ये तुम्हाला बघा की भरपूर तुम्हाला डिफरन्स भेटणार आहे, ग्राफिकमध्ये पण आणि थोडीशी डिझाईनमध्ये पण. हेडलाईटच्या आणि बाकीची जी पण आपल्या टाकीच्या खालचा जो पार्ट आहे डिझाईनचा, तो पण तुम्हाला थोडासा चेंज भेटेल याच्यामध्ये. आणि मेन म्हणजे ऑलोव्हिलमध्ये पण तुम्हाला थोडंसं चेंजेस दिसणार याच्यामध्ये. सेमच तुम्हाला सीटमध्ये पण थोडेसे चेंजेस दिसतील याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये परफॉर्मन्समध्ये पण तुम्हाला थोडंसं चेंजेस असणार दिली. आणि या पण बाईकमध्ये तुम्ही बघू शकता आता इथं पण तुम्हाला बघा या बाईकमध्ये पण आता तुम्हाला सेमच असणार आहे. E20 तुम्हाला फ्यूल तुम्ही याच्यामध्ये भरू शकता. E20 पण आणि नॉर्मल जे फ्यूल असेल तुम्ही ते पण याच्यामध्ये भरू शकता या बाईकमध्ये. स्टार्ट करतो बाईकच्या फ्रंटपासून. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगायला गेलो, तुम्हाला याच्यामध्ये जी असणार आहे आपला हा जो डिस्प्ले असणार तुम्हाला हा दिलेला असणार आहे LCDमध्ये. ठीक आहे, 5 इंच असणार तुम्हाला हा डिस्प्ले. तुम्हाला चालू करून नंतर दाखवेल. पाहिजे बाकीची ओव्हरऑल तुम्हाला डिझाईन तुम्हाला सांगतो गाडीची कशी आहे ती. हेडलाईट बघितलं तुम्हाला बघा, हेडलाईट पूर्णपणे असणाऱ्या हा LED दिलेला आहे. आणि जी शेप पण तुम्ही बघू शकता ती वेगळी थोडीशी दिलेली आहे. आधीच्या ड्यूकमध्ये आणि आताच्या ड्यूकमध्ये तुम्हाला थोडीशी वेगळी असणार दिलेली आहे 250च्या याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला जे पण सस्पेन्शन दिले असणार आहे ते तुम्हाला सेमच दिलेलं असेल. WP FX तुम्हाला जे USD फोर्समधून जे हे सस्पेन्शन दिलेले असणार फ्रंटचे. पुढचं मडगा तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये. आणि हा पण तुम्ही कलर बघू शकता कोणता आहे, व्हाईट आणि ऑरेंज आणि ब्लॅक कलरमध्ये असणार तुम्हाला हा. आणि हे बघा याच्यामध्ये तुम्हाला हे बघा डिस्कची जी साईज आहे तुम्हाला ही असणार आहे ही 320 mm पर्यंत तुम्हाला दिलेली असणार आहे. इथे पण तुम्हाला ABSची ही थोडीशी प्लेट दिलेली असेल या ठिकाणी. आणि 110-17 इंची तुमचे हे दिलेलं असणार आहे ऑलोव्हिल. आधीच्या ऑलोव्हिलमध्ये आणि आताच्या ऑलोव्हिल तुम्हाला बघा तुम्हाला भरपूर डिफरन्स होता दिलेला. आधीचा ऑलोव्हिल तुम्हाला थोडं वेगळं होतं दिलेलं आणि कलर पण त्यावेळेस वेगळा होता. ठीक आहे, हे आपलं बाकीचा फायबरमधलं हे मडगा पाठी आणला. आणि हे आहे कॅलिबर. दोघे साला तुम्हाला रिफ्लेक्टर भेटून दिली यामध्ये. आणि लिक्विड कूलमध्ये तुमची याची या बाईकची तुम्हाला दिली असणार आहे कूलिंग सिस्टीम. आणि हा जो पार्ट आहे खालचा सायलेन्सरच्या खालचा तुम्हाला इथं तुम्हाला ॲक्सेसरीच्या प्रमाणे तुम्हाला जर लावायचं असेल इंजिन गार्ड तुम्ही ते लावू शकता, पण तुम्हाला ते परचेस करावं लागेल यामध्ये. हे आहे आपलं लेग गार्ड. आणि इकडच्या साईडला बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला ड्यूकची तुम्हाला ब्रँडिंग भेटेल, ड्यूक 250ची या ठिकाणी. सेमच तुम्हाला इथं KTMची ब्रँडिंग भेटून जाईल या ठिकाणी. टाकी जर तुम्हाला जर सांगायला गेलो या बाईकची ही तुम्हाला टाकी दिलेली असणार ही फ्यूलची टँकची कॅपॅसिटी तुम्हाला असणार ही 15 लिटरपर्यंत. पाठीमागे पण तुम्हाला सेम असणार दिले WP FX USD 4पर्यंत मध्ये पाठीचे सस्पेन्शन दिले असणार आहे. आणि 10 स्टेप ॲडजस्टेबल तुम्हाला असताना हे दिलेले. आणि हा इथं तुम्हाला एक पार्ट दिलेला असणार आहे मेटॅलिकमध्ये दिसणार आहे आपली ही कलर या ठिकाणी. आणि स्प्लिटमध्ये तुमची ही सीट दिलेली असणार या ठिकाणी. आणि ग्रॅब हँडल तुम्हाला असणार ब्लॅकमध्ये दिलेली. पाठीमागच्या टायरची जर तुम्हाला साईज सांगायला गेलो तर तुम्हाला बघा या ठिकाणी पाठीमागच्या टायरची तुम्हाला साईज असणार ही पुढे पाठीमागचे टायर असणार आहे 150-17 इंचमध्ये तुमची पाट्यांची ऑलओव्हर दिलेली असणार आहे. पाठीमागे तुम्हाला डिस्कची ब्रेक जी असणार आहे 240 mm पर्यंत मध्ये तुम्हाला प्लेट दिलेली असणार आहे ABSची. ठीक आहे, आणि टायर पण तुम्हाला असणार आहे हे MRFमध्ये. ठीक आहे, आणि इकडच्या बघू शकता तुम्ही इथं तुम्हाला रेअर फुटर्स दिलेले असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 10 टाईप तुम्ही याच्यामध्ये ॲडजस्ट करू शकता याची हाईट या बाईकची. ठीक आहे, आणि एवढं इथं पार्ट बघू शकता तुम्हाला हा फायबरमध्ये दिलेला असणार या ठिकाणी. टेल लाईट तुम्हाला दिलेली असणार आहे LEDमध्ये या ठिकाणी. ठीक आहे, तुम्हाला मी चालू पण करून दाखवेल याची LED लाईट कशी दिसते. टेल लाईटची टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेमच दिलेली असेल, त्यामध्ये LED दिलेली असेल, नंबर प्लेटच्या जागा दिली असणार आहे आणि रिफ्लेक्टर. आणि इकडचा हा पार्ट तुम्ही बघू शकता टायरचा फ्रंट पेक्षा रिअरच्या टायरच्या साईड तुम्हाला ब्रॉडनेस पण जो असणार आहे तो थोडासा मोठा दिलेला असणार आहे. म्हणजे रायडिंग करताना तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही अशा टाईपचा तुमचा हा टायर दिलेला असणार आहे. तुम्ही डिझाईन पण बघू शकता टायरची कशी येते या बाईकच्या. आणि ट्यूबलर फ्रेम म्हणजे तुमची याची ही दिलेली असणार आहे GC टाईप या ठिकाणी. आणि या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार हा फायबरमध्ये आपला गार्ड टायरच्या वरती. ठीक आहे, इकडे जायला बघूया आपण आता. इकडे जायला तुम्हाला हा गार्ड दिलेला असणार आहे. ठीक आहे, हा तुम्हाला लेग गार्ड असणार. आणि एक्सेसरीच्या फायबरमध्ये तुम्हाला एक अजून वेगळं गार्ड भेटेल यामध्ये एक्सेसरी आपलं हे लेग गार्ड. ठीक आहे, आणि चेंड्राची जी पण कवर आहे तुम्हाला दिलेलं असणार आहे फायबरमध्ये या ठिकाणी. 6 स्पीडमध्ये तुमचं गेअरबॉक्स दिलेलं असणार मॅन्युअली. फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल, बाकी सर्व तुम्हाला अप साईडला दिलेले असतील. साईड स्टँड तुम्हाला कट ऑफ दिलेलं असणार इंजिन. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला जे इंजिन भेटतं ते तुम्हाला 249.7 cc तुमचं हे इंजिन भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. याच्यामध्ये तुम्हाला जी मॅक्झिमम पॉवर जी भेटते
31 BHPची भेटते, ती 9250 RPM चालली जाते आणि टॉर्क जो भेटतो तो 25 NMचा भेटतो, जो 7250 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटतो एक 72 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटतो तुम्हाला 61.1 mm पर्यंत. आणि याच्यामध्ये तुम्हाला ही जी असणार इंजिन ही तुम्हाला सिंगल सिलेंडर दिलेलं असणार आहे, लिक्विड कूल्ड असणार आहे, फ्यूल इंजेक्टर तुम्हाला दिलेलं असतं इंजिन. यामध्ये ग्राउंड क्लिअरन्स तुम्हाला या बाईकचं दिलेलं असणार आहे 176 mm पर्यंत. सॅटल हायटिंग दिलेलं असणार आहे 800 ते 820 mm पर्यंत तुम्हाला जी साडी हाईट दिलेली असणार आहे यामध्ये या बाईकला. या बाईकचं तुम्हाला कव वेट दिलेलं असणार आहे 162.8 kg पर्यंत. या बाईकमध्ये तुम्हाला राईड एड दिलेले असणार आहे, राईड बाय वायर, क्विक शिफ्टर, सुपर मोटो ABS, टाईप C चार्जिंग पोर्ट पण दिलेलं असणार यामध्ये तुम्हाला. मित्रांनो तुम्हाला या बाईकच्या पॅशेस नाही दिलेली, ठीक आहे, दोघे की तुम्हाला सेम असते दिलेल्या या ठिकाणी, ठीक आहे. तुम्हाला तुम्ही ऑटोमॅटिक ऑन करून दाखवतो. हे बघा LCDमध्ये तुमचा हा डिस्प्ले दिलेला असणार या ठिकाणी, ठीक आहे. बाकीचे तुमचे हे सगळे इथं फंक्शन दिलेले असतील, टायमिंग दिलेलं असणार आहे, ठीक आहे. यामध्ये सध्या साईड स्टँडरमधून तुमचा हा लोकल दिसणार आहे, RPM मीटर दिलेलं असणार एका साईडला, फ्यूल वगैरे दिलेलं असणार, इकॉनॉमी, डिजिटल स्पीडोमीटर आणि आपला गिअर शिफ्टर असेल, न्यूट्रल लाईट असेल, ABSची लाईट असेल दिलेली. इथं तुम्हाला इंजिन लाईट दिलेली असणार आहे आणि या ठिकाणी आय थिंक तुम्हाला हेडलाईट दिलेली असणार आहे, ठीक. हॉर्न पण तुम्हाला हॉर्न चांगलं पॉवरफुल आहे, ठीक आहे. आपले टर्न इंडिकेटर लाईट आहे या साईडला, ठीक आहे. आणि हे असणार पास लाईट, ठीक आहे. इथं तुम्हाला सगळे फंक्शन दिलेले असतील या ठिकाणी, ठीक आहे. रिअर ABS ऑन ऑफ तुम्हाला करता येईल याच्यामध्ये. हे बघा इथं तुम्हाला हे फंक्शन दिलेलं असेल आणि तुम्हाला इथं बघा या ठिकाणी ना नाईटला पण तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही अशा टाईपचे तुम्हाला इथं हे दिलेलं असणार, लाईट दिलेलं असेल. तुम्ही इथं फंक्शन आपण हे करू शकतो, ठीक आहे. हे सिलेक्ट करण्यासाठी आहे, हे बॅक करण्यासाठी आणि वरती खाली करण्यासाठी. हे बघा मी तुम्हाला करून दाखवतो. हे बघा इथे बघा तुम्हाला ट्रिप 1 नंतर मग एव्हरेज 1 ट्रिप 2 आलं याच्यामध्ये, ठीक आहे. टायमिंग दिलेलं असणार आहे, ABS, बाईक इन्फॉर्मेशन, ट्रिप इन्फॉर्मेशन, नॅव्हिगेशन, ऑडिओ प्लेअर, याच्यामध्ये तुम्हाला सगळं भेटून जाईल, ठीक आहे. लॅम्प, टायमिंग, सेटिंग, ABS मी तुम्ही ऑन ऑफ करू शकता. बाईकबद्दल तुम्हाला काय इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही इथं बघू शकता, ठीक आहे. इंजिन टेम्परेचर किती असणार आहे, रेंज किती आहे, बॅटरीची वॉरंटी किती आहे, ओडोमीटर, सर्व्हिस, जसं तुमचं सर्व्हिस येईल त्याची तुम्हाला याच्यामध्ये मेसेज तुम्हाला अलर्ट होऊन जाईल, वॉर्निंग असणार आहे यामध्ये, ठीक आहे. दिलेले सेम तुम्हाला ट्रिपबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली असणार, ट्रिप 1, ट्रिप 2. नेव्हिगेशनमध्ये तुम्हाला वॉल्यूम दिलेलं असणार आहे, स्टार्ट स्टॉप दिलेलं असणार आहे, नेव्हिगेशन तुम्ही मोबाईलद्वारे हे करू शकतात, ठीक आहे. आणि हे असणार आहे ऑडिओ प्लेअर, तुम्ही तुमच्या मोबाईलनुसार तुम्ही ऑडिओ हे करू शकतात, ठीक आहे. हे तुमचे सिलेक्ट करू शकता यामध्ये, ठीक आहे. आणि हे बघा इकडे तुम्हाला पास लाईट दिली असणार आहे आणि ते तुम्हाला हे हॅझार्ड लॅम्प दिलेली असणार या ठिकाणी. हे बघा चालू आहे तुमचा हॅझार्ड लॅम्प या ठिकाणी, सेमच तुम्ही बंद करू शकता, ठीक आहे. इकडे तुमचे हे समजे फंक्शन दिलेले असतील, LCD ऑपरेट करण्यासाठी टर्न इंडिकेटर आणि हॉर्न दिलेलं असणार आहे. इथं तुमचं स्विच दिलेलं असेल, स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इंजिन आणि सेल्फ स्टार्टचं तुम्हाला इथं बटन दिलेलं असणार आहे. मिरर तुमचे असे दिलेले शेपमध्ये या ठिकाणी आणि हँडल पण तुमचे असे दिलेले असणार. आणि हा जो हँडलमधला तो पण तुम्हाला पूर्णपणे असणार ब्लॅक कलरमध्ये या ठिकाणी, ठीक आहे. सध्या लाईटमध्ये तुम्हाला दिसत नसं पण तुम्हाला दाखवून देतो जसं वाजत तसं, ठीक आहे. सेमच तुम्ही बघू शकता. इथं पण तुम्हाला टर्न इंडिकेटर लाईट तुम्हाला ती पण तुम्हाला सेम रचना दिलेली LED दिलेली असेल याच्यामध्ये. आणि हा शेप पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी कसा येतो, ठीक आहे. इथं तुम्हाला ब्लॅक असेल, इथं हा तुम्हाला ऑरेंजमध्ये दिलेला असणार आहे या ठिकाणी, ठीक आहे. पास लाईट तुम्हाला दिलेली असणार या ठिकाणी. यामध्ये तुम्हाला जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे असणार पूर्णपणे हे तुम्हाला असणार आहे LCDमध्ये दिलेलं पण डिजिटल असणार आहे. ओडोमीटर पण तुम्हाला डिजिटल असेल, स्पीडोमीटर पण तुम्हाला डिजिटल असेल, फ्यूल लिकेज दिलेलं असणार आहे, डिजिटल फ्यूल लिकेज दिलेलं असेल, हॅझार्ड लॅम्प, वॉर्निंग लॅम्प दिले असणार तुम्हाला दाखवलं, ॲव्हरेज स्पीड इंडिकेटर दिलेलं असणार आहे, कॉल SMS अलर्ट दिलेलं असणार आहे, टेकोमीटर तुम्हाला दिलेलं असणार आहे डिजिटलमध्ये, स्टँड अलार्म दिलेलं असणार आहे, ट्रिप मीटर तुम्हाला दिलेलं असणार आहे, गिअर इंडिकेटर लाईट दिली असणार आहे, लो फ्यूल इंडिकेटर लाईट दिलेली असेल, लो ऑइल इंडिकेटर लाईट दिलेली असेल, लो बॅटरी इंडिकेटर लाईट दिलेली असेल, क्लॉक दिलेली असणार आहे, सर्व्हिस रिमाइंडर लाईट फंक्शन्स याच्यामध्ये, ठीक आहे. नंतर मग तुम्हाला याच्यामध्ये जी मोबाईल कनेक्टिव्हिटी ॲप पण भेटत जाईल. आपण मोबाईलद्वारे हे करू शकतो, नॅव्हिगेशन पण करू शकतो आणि बाकीचे कॉलिंग आणि SMS पण तुम्ही बघू शकता त्यामध्ये, ठीक आहे. DRL तुमचे ऑन राहतील. नंतर मग ॲटोमॅटिकली तुमचे जे हेडलाईट असतील ते तुमचे ऑन राहतील यामध्ये. आणि तुम्ही तुमच्या याच्यानुसार तुम्ही टायमिंग सेट करू शकतात.
12 आवर किंवा 24 आवर्सच्या टाईप. ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टेप सीट दिली असणारे, किल स्विच दिलेले असणारे, पिलियन ग्रॅब रेट दिलेलं असेल, पिलियन सीट असेल दिलेलं, पिलियन फुटरेज दिलेलं असणारे. ठीक. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे कलर असणार आहे तुम्हाला फक्त 2च कलर असतील दिलेले या बाईकमध्ये. ठीक आहे. हा एक कलर आहे आणि एक व्हाईट कलरमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे. इलेक्ट्रिक ऑरेंज असेल आणि असणारे सेरॅमिक व्हाईट. हा सेरॅमिक व्हाईट आहे आणि एक ऑरेंज कलर असणार आहे इलेक्ट्रॉनिक ऑरेंज कलर. याचा टॉप स्पीड तुम्हाला दिलेला असणार आहे 148 km/h. 3 लिटरपर्यंत तुमची रिझर्व कॅपॅसिटी दिलेली असणार आहे आणि 15 लिटरपर्यंत तुमची टाकी दिलेली असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी वॉरंटी या बाईकला दिलेली 2 वर्षापर्यंत दिलेली असणार आहे आणि किलोमीटर जे सांगितले स्टँडर्ड वॉरंटी किलोमीटरची ती असणार आहे तुम्हाला 30,000 किलोमीटरपर्यंत. आणि बाकीचं जे पण तुम्हाला ही दिली असणार बाकीचे डायमेन्शन, लेंथ, हाईट आणि आपलं व्हील बेस जो असणार तो तुम्हाला आधीच्या बाईकसारखाच असणार दिलेला, सेमच असेल. फक्त तुम्हाला डिझाईनमध्ये आणि ग्राफिक आणि कलरमध्ये थोडंसं आणि फीचरमध्ये हे तुम्हाला थोडेसे वेगळे असणार दिलेले. ठीक आहे. आणि तुम्हाला जर ही गाडी परचेस करायची असेल तर तुम्हाला ह्या शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल. कोणाला जर इन्क्वायरी करायची तर तुम्ही येऊन करू शकतात किंवा जे लोक डोंबिवली कल्याण ठाण्याला राहणारे असेल त्यांना जर ही बाईक परचेस करायची असेल तर तुम्ही इथं येऊ शकतात. आणि याचं ऑन रोड प्राईस तुम्हाला असणार डोंबिवलीमध्ये 2,83,000पर्यंत. ठीक आहे. आणि कोणाला जर एक्सचेंज ऑफरमध्ये पण बाईक गाडी घ्यायची असेल तुम्ही इथं येऊ शकतात. पण तुम्हाला त्यामध्ये एक सांगू इच्छितो की त्या बाईकची जी पण व्हॅल्यू असेल त्यानुसार तुम्हाला भेटेल प्राईस गाडीची. आणि 15 वर्षाच्या आतमधल्या गाडीला फक्त तुम्ही हे करू शकता एक्सचेंजमध्ये. त्याच्यावरती जेवढी गाडी असेल तर तुम्ही इथं एक्सचेंज करू शकत नाही. हा तुम्हाला शोरूम असणार डोंबिवलीमध्ये, डिस्ट्रिक्ट आहे ठाणे. सोबत तुम्हाला लाईव्ह लोकेशन तुम्हाला मी देऊन टाकेल. कोणाला जर इन्क्वायरी करायची असेल किंवा तसं डायरेक्टली शोरूममध्ये असतं तुम्ही इथं येऊन करू शकता इन्क्वायरी. ठीक आहे. याच्यासोबत तुम्हाला एक्सेसरीच्या पार्टमध्ये हेल्मेट, पार्किंग कवर, ग्रिप कवर, INDची तुम्हाला नंबर प्लेट आणि इन्शुरन्स भेटून जाईल तुम्हाला 1+4चा या ठिकाणी. ठीक आहे. जो फर्स्ट असेल तो फर्स्ट पार्टी असेल, बाकीची तुमची जे 4 असेल तर म्हणजे ते थर्ड पार्टीमध्ये दिलेली असणार आहे. आणि माझ्या चॅनल जर नवीन असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बाजूची जी बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. त्याच्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे. चला मग मित्रांनो, अशीच एक बाईक घेऊन परत पुढच्याच व्हिडिओ आहे. आत्तापर्यंत मी हा व्हिडिओच थांबवतो.